नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या कंबाईन पूर्व परीक्षा गट ब चा पेपर होणार उद्या 4 जानेवारी 2026. बघा विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या सिटीज मध्ये आंदोलन चालू होतं, पण आंदोलनाला PSI वरला काही यश आलं नाही. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो अभ्यासापासून काही विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून आंदोलनाच्या फ्लो मध्ये होते किंवा त्यांना असं परीक्षा पुढे जाईल, परीक्षा होणार नाही, नंतर अभ्यास करू असे बरेच विद्यार्थी होते. त्याला बऱ्याच आंदोलकांनी किंवा बऱ्याच क्लासवाल्यांनी आपण सपोर्ट केला होता. ती गोष्ट व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. पण आता मग पेपरला जाणं बंद करायचं का? असं करू नका. तर उद्या 4 जानेवारी 2026 पेपर होईल कंबाईन गट ब चा. तर पेपरला नक्की जा. बरोबर. नंतर शासन याच्यामध्ये वयवाढ करू पण शकतं. ज्यांनी STIAS ला टिक केला असेल असे काही विद्यार्थी असतील ते PSI ला नंतर वयवाढ पेपर द्या. तो पेपर ऑलरेडी एकच आहे, तुम्हाला नंतर वयवाढ दिल्यानंतर तुम्ही त्या पेपरला बसू पण शकतात. ह्या जडतरच्या गोष्टी आहेत. पण आपलं काम काय आहे? पेपर देणं किंवा सबरेजिस्टरच्या जागा नंतर पण ऍड झालेल्या आहेत. त्या लोकांनी टिक केलं नसेल ते ऑटोमॅटिक त्या परीक्षेला पण ऍड होऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उद्या 1 तासाचा पेपर आहे. उद्या पेपरचा टाइम टेबल जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जाताना तुम्हाला ब्लॅक पेन घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्डची झेरॉक्स. हे 3 गोष्टी. ज्या महिलांचं नाव चेंज झालं असेल त्याने मॅरेज सर्टिफिकेटचा एक फोटो घेऊन जा किंवा त्याचा एक फोटो तुमच्याकडे असू द्या. या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पेपरचा टायमिंग, तुम्ही 10 वाजता सेंटरला पाहिजे. 10:30 वाजतामध्ये सेंटरमध्ये तुम्हाला आज जावं लागणार आहे. 10:30 वाजता 11 वाजता तुमचा 11 ते 12 60 मिनिटांमध्ये तुमचा रिअल मध्ये पेपर चालू होईल. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉर्ट आउट करायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंबाईनला 60 मिनिटात 100 क्वेश्चन सोडवणे. हे ज्याला जमलं तो परीक्षा पास झाला. आणि बघा बऱ्याच दिवस ह्या परीक्षेचे जवळपास तुम्हाला 65 ते 70 मार्क आले पाहिजे. जे लोक 60+ राहतील ते 100% कंबाईनच्या मुख्य परीक्षेला बसू शकतात. हे लक्षात घ्या. म्हणून 60 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅथ्स, रिजनिंग असेल, सायन्स असेल किंवा करंट अफेअर असेल, हे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर हे मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्टमध्ये जसं जॉग्राफी आलं, पॉलिटी आलं, इकॉनॉमिक्स आलं, हे जे सब्जेक्ट आहेत. पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस कशी असेल तर तुम्ही सुरुवातीला कोणते कोणते सब्जेक्ट घ्यायचे यानुसार तुम्ही ज्या टेस्ट दिल्या असतील त्यानुसारच तिथं फॉलो करा. जास्त चेंज करण्याचा प्रयत्न करू नका. पेपर सॉर्ट आउट करण्यासाठी डोकं शांत ठेवा. जास्त गडबड करू नका. सायलेंट पेपर द्या की जेणेकरून तुमचा स्कोर हा वाढला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲटम हा कमीत कमी 90 ते 95 ठेवा. खूपच कमी करू नका. सर मी 65 सोडवले, 70 सोडवले. बघा MPSC याच्यात तुम्हाला परफेक्शन सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ॲटम हा 90 ते 95 मध्ये ठेवा. आणि ॲक्युरेसी जवळपास तुम्हाला ही चांगली आली पाहिजे. जवळपास तुमचे 45-50 क्वेश्चन पहिल्या अटेम्प्ट मध्ये बरोबर पाहिजे. नंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटं रिव्हिजन मध्ये काही मार्क्स तुमचे वाढू शकतात, हे लक्षात घ्या. आणि उद्या जाताना नंबर, रोल नंबर तुमचा असेल किंवा तुमचं ABCD जो पॅटर्न तो व्यवस्थित बघून घ्या. आणि सेंटर बघा, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आत्ताचा अपडेट हॉल तिकीट घेऊन जा. त्याच्यावर 4 जानेवारी 2026 ही डेट बघा. तेच हॉल तिकीट घ्या. नाही तर तुम्ही मागचं हॉल तिकीट घेऊन जाणार, त्याच्यावर ती डेट जी असेल सेंटर चेंज झालेली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट महत्त्वाची सूचना असेल की 4 जानेवारी 2026 ही डेट बघून हॉल तिकीटची प्रिंट करा. नाही तुम्ही मागचं हॉल तिकीट घेऊन जाऊ शकतात. असे उदाहरणं घडलेले आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि 11 जानेवारी 2026 ला गट क चा परीक्षेचा पेपर होणार आहे. सेम स्ट्रॅटेजी असेल, सेम तो पण 100 मार्काचाच पेपर असेल. पण उद्याचं जे मिशन आहे, तुम्हाला 60+ सगळ्यांना जायचंय. देवरे अकॅडमीचे जे विद्यार्थी असतील किंवा आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज घेतल्या त्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला स्कोर घेतला होता. तर उद्या कुठल्याही परीक्षेला किंवा न घाबरता तुम्हाला 60+ जायचंय. आणि उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.